दाखवू सुरुवातीला? नाही थांबा ना, आधी दिवाळा असा वाटीचा नुसतं डाळीचा काढून घेते आणि मग नंतर उमेश घ्यायचा. हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे आहेत? बरे आहेत ना? चला, आजची रेसिपी आहे उडदाची आमटी. साध्या सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. 1 वाटी डाळ घेतलेली आहे, स्वच्छ डाळ आहे, कुकरला लावायची. तांब्या पाणी टाकलंय, आणखीन एवढं 1-1.5 तांब्या पाणी टाकायचं आणि गॅस चालू करून 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत मसाला करायचा थोडासा. मिरच्या घ्यायच्यात आपल्याला, फक्त मिरच्या, लसूण भाजून चांगलं वाटण करायचं. काय मिरच्या घेते मी. ठेवूया कुठल्या साईड पण. तवा ठेवलाय मी लोखंडाचा. थोडंसं तेल टाकून मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्यामध्ये मोडायला नंतर लई अंगावर उठतात बघा, डोळ्यातच जातं का. मी फक्त लसूण आणि हिरवी मिरच्या टाकणार आहे मसाल्यामध्ये. अशी उडदाची डाळ छान लागते. गुट्टा म्हणते, कोण उडदाची आमटी म्हणते, आम्ही आमटी म्हणतात उडदाची, उडदाच्या डाळीची. आता घेऊन काही मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. हो का, असं वाटण करून घेतले. थोडीशी कोथिंबीर बी टाकली याच्यात, मी व्हिडिओमध्ये दाखवली नाही पण टाका थोडीशी, आणखीन चव येते. हो का, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण. आता इकडे सुट्ट्या होत्या. चला, आपली डाळ शिजली. एकदम मस्त शिजली लोण्यासारखी. हाताला पोळायली. आता ही उलटून घेऊया आपण. थोडी हळद टाकते आणि 1 चमचा मीठ टाकते. अशी घुटून घेतली. डाळ अख्खी दिसायली पण डाळ छान शिजलेली आहे. अशी चिकट डाळ असते म्हणून. पातेलं ठेवूया, ह्याच्यात पाणी टाकू. तेल 3 पळ्या तेल टाकू. मोहरी टाकून घेऊया. नंतर जिरे आणि थोडासा कढीपत्ता आणि आपण केलेलं वाटण. चांगलं तेलात तळू द्यायचं. भाजून पण घेतलेलं आहे, तळू द्यायचं. आणखी चव लागते. थोडंसं पाणी टाकून तळून घेते वाटण चांगलं. टाकून डाळ आपल्याला जास्त नाही करायची. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणखी.
ह्याच्यावर टाकायची कोथिंबीर आणि थोडंसं मीठ आणखी नका कोथिंबीर टाकली ह्याच्यात आणि थोडं मीठ. आता ही चांगली उकळू द्यायची, चांगली चव लागते. आपली आमटी झाली, उकळली चांगली. आता उडदाच्या डाळीची आमटी आता घेऊया. उडदाच्या डाळीची आमटी झाली. कोण घुट्ट म्हणते, कोण आमटी म्हणते. बघा एकदम छान झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. चला एकदम छान रेसिपी झालेली आहे, नक्की ट्राय करून बघा.